हे 5 जे पॉईंट मी तुम्हाला सांगणार आहे ते 5 पॉईंट रोज कंपल्सरी करायचे म्हणजे करायचे. त्यातला पहिला पॉईंट आहे आभार मानणे. दुसरा आहे एखादं मेडिटेशन करणे. आज वही आणि पेन जवळ ठेवा, नाहीतर तुम्हाला परत जर तेच लिहायचं असेल तर परत तुम्हाला रेकॉर्डिंग पूर्ण ऐकावी लागेल. जर आत्ता पेन वही असेल तर पेन वहीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा, मी जे सांगणार आहे आज ते. दुसरं आहे मेडिटेशन करा, ध्यान करा. आता इथं ध्यानचा जो कन्सेप्ट आहे आपला, की कुठंतरी बसून केलं पाहिजे किंवा असंच केलं पाहिजे तसंच केलं पाहिजे तर ते मेडिटेशन, असं काहीही नाही. इथं जे काही असेल तुमचं मेडिटेशनबद्दलचं ते आधी काढून टाकायचं. दिवसातून 5 मिनिटं स्वतःसाठी आपण मेडिटेशन करू शकतो आणि तेही आरामात, सहजपणे. फक्त काय करायचं आहे, तुम्ही जे काही काम करताय त्याच्यामध्ये फक्त 2 मिनटं, 3 मिनटं, 5 मिनटं फक्त श्वासांकडे लक्ष द्यायचं आहे. एवढं जरी केलं तुम्ही तरी ते मेडिटेशनच आहे. त्यावेळेस काय होतं की तुम्ही जेव्हा श्वासांकडे लक्ष देता तेव्हा आपोआप इथले विचार कमी होतात. आणि जेव्हा खूप काही विचार कमी होतात तेव्हा आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये क्लॅरिटी यायला लागते. त्यामुळे दुसरं आहे मेडिटेशन करायचं. 5 मिनिटाचं, 2 मिनिटाचं करा, 3 मिनिटाचं करा, पण कंपल्सरी करायचं म्हणजे करायचं. ओके. थर्ड पॉईंट आलं की आपलं जे रुटीन आहे खाण्यापिण्याचं, कारण आपलं लेडीजचं कसं असतं की जाऊ दे ना, आता हे काम आहे, मग थोड्या वेळाने जेवू, मग असं करू, मग तसं करू. नाही, स्वतःवरतीही प्रेम करता आलं पाहिजे. आपणही आपल्या शरीराकडं, आपल्या मनाकडे, आपल्याला स्वतःला लक्ष देता आलं पाहिजे. आपल्या शरीरासाठी काय आवश्यक आहे, काय पोषक तत्व आपण त्याला देऊ शकतो. म्हणजे मग ते पाणी पिणं, जास्त वेळा 3 तासाने 2 तासाने पाणी पिणं, बसून वेळच्या वेळ खाणं, बाकी सॅलड असेल, काहीतरी फळं असेल, हे खाणं, हे कंपल्सरी दिवसातून एकदा तरी झालंच पाहिजे. नसेल होत तर जाणीवपूर्वक हे करायचं आहे. एक तरी फळ कंपल्सरी खायचं आहे, पाणी प्यायचं आहे. बाकी तुम्ही जे जेवण करता ते वेळेवर झालं पाहिजे. जे काही तुमचं रुटीन आहे त्या रुटीनप्रमाणे झालं पाहिजे. ओके, हा थर्ड पॉईंट झाला. चौथा पॉईंट आहे की जे काही आपल्याला आयुष्यामध्ये करायचं आहे त्याला आपण अफर्मेशनने बोलायचं आहे. आपण काय करत असतो की एखाद्याला किंवा स्वतःला सुद्धा आपण निगेटिव्ह गोष्टी जास्त सांगत असतो की आज मला हे झालंच नाही, आज मला असंच झालं, आज मला हे चुकलं, आज मला तेच चुकलं, हेच झालं, तेच झालं. तर हे सगळं बंद करून त्या ठिकाणी अफर्मेशन, जे काही तुम्ही काम करणार आहात त्याबद्दलचं, की ते काम चांगलं झालेलं आहे, ते काम असं झालं, त्याच्यासाठी ह्या लोकांनी मला मदत केली, हे कंटिन्यू आतमधून बोलत राहायचं. कंटिन्यू चांगली गोष्ट आतमधून बोलत राहायची. जर आली लक्षात काहीतरी निगेटिव्ह बोलतोय आपण, तर पटकन त्याला चेंज करायचं. मला असं बोलायचं नव्हतं, मला असं बोलायचं आहे. जे काही काम असेल तुमचं, मग आज तुम्हाला जे काही कामं करायची आहेत त्याबद्दल असेल, पुढचं असेल, किंवा माझी जनरली असेल की मी छान दिसते, माझ्याकडे भरपूर पैसा आहे, जे काही आहे ह्या पद्धतीची अफर्मेशन कमीत कमी 5 किंवा 10 रोज बोलायची म्हणजे बोलायची, न चुकता. ती रोजची वेगवेगळी असणार आहे. 30 रोज बोलायची नाहीत.
त्या दिवशीप्रमाणे जे काही तुमचं काम असेल किंवा जे काही परिस्थिती घटना तुमच्या आयुष्यात तुम्हाला करायच्या असतील त्याला अफर्मेशन द्यायचे आहे, त्याला वरदान बोलायचे आहे. आलं लक्षात? आणि हे रोजचं वेगळं असणार आहे. त्यामुळे हे मी लिहून देणार नाही की तुम्ही असंच बोलायला पाहिजे आणि असंच बोलायला पाहिजे, असंच बोल नाही. ते तुम्हाला तयार करता आलं पाहिजे आणि याला तुम्हाला ट्रेन करता आलं पाहिजे की तुला हे पॉझिटिव्ह आज बोलायचं आहे. मग त्या दिवशीची तुम्हाला जर दिवसभर जे काही माहीत आहे की आज मला हे करायचं हे करायचं हे करायचं, तर सकाळच्या वेळेस ते लिहा किंवा ती माइंडमध्ये तयार करा आणि ती बोलत राहायचे दिवसभर. हे रोज त्या पद्धतीने त्या दिवशी जे जे असेल त्याप्रमाणे हे कंपल्सरी दिवसभर बोलायचं आहे. 5वा पॉइंट आहे की जे काही आपण हे बोलतोय किंवा ज्या काही आपल्या इच्छा आहे, जे काही आपल्याला पुढं भविष्यामध्ये काही काम करायचं आहे, तर त्याचं व्हिज्युअलायझेशन करता आलं पाहिजे. आता व्हिज्युअलायझेशन म्हणजे क्लिअर ते चित्र पाहणं, जसा की पिक्चर पाहतो आपण तसं ते माझ्या आयुष्यात घडलेलं आहे. हे क्लिअर पिक्चर पाहायचं आहे. जोपर्यंत तुम्ही पिक्चर पाहणार नाही तोपर्यंत ते फिलिंग येणार नाही. कारण बघा, आपण जेव्हा पिक्चर पाहतो तो पिक्चर खोटा आहे हे माहीत असतं, तरी काहीतरी इमोशनल सीन झाला तर आपल्याला डोळ्यातनं पाणी येतं ना. म्हणजे बॉडी आपली ॲक्ट करते. मग जेव्हा ती बॉडी ॲक्ट करायला लागते तर आपल्याकडनं तशी कामं व्हायला लागतात आणि त्या इच्छा आपल्या लवकर पूर्ण व्हायला लागतात. तर आपल्याला इमॅजिनेशन व्हिज्युअलायझेशन करता आलं पाहिजे आणि ते रोज करायचं आहे न विसरता. तुम्हाला जी एखादी गोष्ट पाहिजे असेल त्याबद्दल असेल किंवा पुढं तुमच्या मुलांबद्दल असेल, जे काही असेल ते रोज कंपल्सरी व्हिज्युअलायझेशन हे करायचं आहे. म्हणजे आज मी 5 पॉईंट सांगितले. पहिले, प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे उठल्यापासून. मी आज जिवंत आहे, मला झोप छान झाली माझी, माझा बेड छान आहे, मला पाणी आहे आंघोळीसाठी, जे काही प्रत्येक गोष्टीबद्दल आभार मानायचे आणि हे न चुकता रोज झालं पाहिजे. दुसरा पॉईंट म्हणलं होतं आपण मेडिटेशन. 2 मिनटं करा, 5 मिनटं करा, कंपल्सरी करायचं म्हणजे करायचं, असं न चुकता. तेवढी 2 मिनटं 5 मिनटं आपण स्वतःसाठीही काढूच शकतो. जर काढत नसाल तर तुम्ही स्वतःमध्ये दोष जास्त बघताय हे तुम्हाला लक्षात येतं. जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये क्लॅरिटी याल तर आपोआप तुम्हाला मेडिटेशन आपल्याला करायला पाहिजे हे लक्षात येईल आणि ते तुमच्याकडनं आपोआप होईल. तर दुसरा पॉईंट आहे मेडिटेशन करणे. तिसरा पॉईंट आहे व्यवस्थित खानपान. म्हणजे ते पाणी असेल, जे काही आपल्याला लागतं जेवण हे ते सगळं ते व्यवस्थितपणे आपल्या बॉडीला आपण दिलं गेलं पाहिजे. आणि आपल्या माइंडला जे द्यायचं आहे ते अफर्मेशन. म्हणजे आपल्याला इथं बॉडी आणि माइंड या दोन्हीसाठीही रोज काम करायचं आहे न चुकता. तिसरा पॉईंट होता चौथा पॉईंट होता अफर्मेशन. 5वा पॉईंट होता व्हिज्युअलायझेशन. हे 5 पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहेत आणि ते रोज करायचे आहेत, रोज न चुकता. ओके. मग हे जेव्हा आपण करतो तर तुम्ही जे काही काम करता त्याच्याबद्दल तर आपण आभार मानतो. सकाळी उठल्याबरोबर जे अफर्मेशन आपण बोलणार आहे ते तर वेगळे आहे, पण स्वतःसाठीचे जे अफर्मेशन आहे ते मिररमध्ये बघून कंपल्सरी बोलायचं म्हणजे बोलायचंच. ते अफर्मेशन मात्र मी तुम्हाला लिहून देईन. आत्ता मी बोलायचे आहेत. मिररमध्ये बघा किंवा जस्ट मी जे बोलते ते हृदयावरती हात ठेवून बोलायचं आत्ता आपल्याला, आणि ते मी तुम्हाला ग्रुपवरती नंतर पाठवते. ओके, चल. हे मिररवर का आहे, पण
इथं तुमचा चेहरा इथं दिसतोय, माझा चेहरा मला दिसतोय इथं, म्हणून मी बघून बोलणार आहे. तुम्ही हे मिररमध्ये बघून बोलायचं. चला, मी माझं नाव घेतलेलं इथं इथं तुम्ही तुमचं स्वतःचं नाव घ्यायचं. अनिसा, तू खूप अद्भुत आहेस आणि मी तुझ्यावर खूप खूप प्रेम करते. आज माझ्या जीवनामध्ये हा जो दिवस आहे तो सर्वोत्तम, खूप छान आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये सर्वोत्तम लाभासाठी प्रत्येक गोष्ट काम करते आहे. माझ्या आयुष्यामध्ये माझ्या सर्वोत्तम लाभासाठी प्रत्येक गोष्ट काम करत आहे. मी जे जाणून घेऊ इच्छिते किंवा माझ्या आयुष्यामध्ये मला जे हवं आहे ते माझ्या समोर येत आहे. मला ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ती माझ्याजवळ येत आहे आणि सर्व काही खूप छान आहे. त्याबद्दल मी या आयुष्याची, या जीवनाची खूप खूप आभारी आहे. मला जीवनाचं सहकार्य आहे. मला जीवनाचा आशीर्वाद मिळालेला आहे. त्याबद्दल थँक्यू युनिवर्स, थँक्यू लाईफ, थँक्यू अनिसा. नाव घ्यायचं स्वतःचं किंवा मायसेल्फ म्हणला तरी चालतं. हे जे म्हणायचं आहे हे कंपल्सरी रोज म्हणायचं आहे. कधीही म्हणा तुम्ही, जास्त कधी म्हटलं तरी चालेल, पण जास्त करून सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपताना 3 वेळेस म्हणा. हे जे काही आहे मी तुम्हाला ग्रुपमध्ये पाठवते, ते नंतर तुम्ही लिहा. ओके. कारण हे जे आहे, कारण आपण आयुष्याला खूप